भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। जिल्हा परिषद महिला परिचर महासंघ जिल्हा भंडारा आणि मी अंशकालीन महिला परिचर यांचे जिल्हा अध्यक्ष सविता हटवार। तर आम्ही 1966 पासून अंशकालीन महिला परिचर या पदावर कार्यरत आहोत आणि 5 रुपये 50 रुपये पासून महिलांनी काम केलेलं आहे, पण आजपर्यंत त्यांचा उदरनिर्वाह काहीच झालेला नाही आणि शासन आमच्याकडे हा कुठेच लक्ष देत आहे नाही। कारण की आम्हाला वारंवार आम्ही शासनाकडे जाऊन पाठपुरावा करतो, निवेदन देतो, मोर्चे करतो, आंदोलन करतो, पण आमच्याकडे शासन कुठेच लक्ष देत नाही। आणि 2016 मध्ये फक्त आम्हाला 1800 रुपये वाढ करून दिली, त्याच्यानंतर आम्हाला 1 रुपयाचीही वाढ दिलेली नाही आणि आम्हाला नेहमी राबवून घेण्याचा प्रयत्न करतो, पण आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या मानधनवाढीत किंवा वेतनवाढीत लक्ष देत नाही आणि आम्हाला 5 रुपयाची सुद्धा वाढ दिलेली नाही। तर आता आम्ही याच्यासाठी 1 जुलै 2024 मध्ये मुंबई आझाद मैदान इथे धरणे आंदोलन करण्याचे ठरवले आहे आणि ते 1 जुलै 2024 पासून धरणे आंदोलन आमचा बेमुदत चालूच राहील। आणि आम्हाला मंथली फक्त 3000 रुपये भेटतो, रोज 100 रुपये। त्यामध्ये आम्हाला राज्य शासन हा 2900 रुपये देतो आणि केंद्र शासन हा फक्त 100 रुपये देतो महिन्याचे। आणि त्याच्यामध्ये आम्ही 3000 असे 2900 आणि 100 असे 3000 रुपये मानधनावर आम्ही महिन्याचे काम करतो आणि त्या 3000 रुपये मानधनावर काम करताना आमचा प्रपंचाचा गाडा हा कसा चालवावा हे आम्हाला विचार येते। 3000 रुपये मानधनावर काम करणारा असा कोणता अधिकारी किंवा कर्मचारी आहे का? मी तर म्हणते की शासनाने 3000 रुपये महिना घेऊन आपला प्रपंच चालवून दाखवावं। आमच्या ह्या गोरगरीब महिलांचा असा